या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, 6 दिवसानंतर राजेंद्र हगवणेच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आलेले आहे। सुशील हगवणे सुद्धा ताब्यात आहे। मला खरंच खूप बरं वाटतंय की एकदाच्या या दोघांनाही अटक झालेली आहे आणि राजेंद्र हगवणेला तर मला वाटतं इतकी स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे। त्यांना, त्यांच्या बायकोला, त्या करिश्माला आणि त्या शशांकला आणि शशांकला खास करून, कारण नवरा म्हणून त्यांनी काहीही केलं नाही, बायकोच्या कधी पाठीशी उभा राहिला नाही, एवढा तिचा छळ होत असताना त्यात तो सहभागी झाला, एक नवरा असून सुद्धा मला असं वाटतं या पूर्ण कुटुंबाला आणि खास करून त्या करिश्माला, कारण त्या करिश्मानी सगळ्यांचा छळ करायला सुरुवात केली होती आणि राजेंद्र आणि लता हगवणेंना चिथवणारी तीच व्यक्ती जास्त होती असं जेव्हा कळलंय, मला असं वाटतं या पूर्ण कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे की इतके ते लोभी होते, इतका त्यांनी पैसा देऊन सुद्धा, म्हणजे खरं तर दिलाच नाही पाहिजे पैसा, 1 रुपया सुद्धा कधी मुलीच्या आईवडिलांनी दिला नाही पाहिजे, पण एवढं करून सुद्धा त्यांनी इतका छळ केला, मारहाण केली, तिला फरफटत तिच्या माहेरी आणून टाकलं त्या करिश्मा हगवणेंनी। मला असं वाटतं या सगळ्या कुटुंबाला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे की महाराष्ट्रात उदाहरण सेट झालं पाहिजे की याच्या पुढे तुम्ही कोणाला छळ केला तर तुमची ही गत होईल, इतकं उदाहरण सेट झालं पाहिजे। अगदी अंजलीताई, आता मात्र अटक तर करण्यात आलेली आहे, कायदेशीर कारवाई सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर आता सुरू होईल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला कुठंतरी आळा घालणं हे नितांत गरजेचं आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी अगदी 8 मार्चच्या दिवशीच, महिला दिनाच्या दिवशी, लोकशाही मराठीच्या या कार्यालयामध्ये सायली कबाडिया नावाच्या एका मुलीचे आईवडील या ठिकाणी आलेले होते। तिचा देखील असाच हुंडा बळी देण्यात आलेला होता। आजही वैष्णवी हगवणेचं हे प्रकरण राज्यात घडत असताना आता कुठंतरी कायदे कठोर करण्याची वेळ आलेली आहे, मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलण्याची वेळ आली आहे। नाही, नक्कीच, कारण मला असं वाटतंय की आता जे मेमोरंडम आपण ऑफ मॅरेज साईन करून घेतो त्याच्याबरोबर आता एक कागद सही करून घेतला पाहिजे दोन्ही आईवडिलांकडनं आणि त्याच्यावर आपण सरळ सरळ आता लिहिलं पाहिजे की आम्ही हुंडा दिलेला नाही किंवा आम्ही हुंडा घेतलेला नाही आणि आम्ही मुलीचा कुठच्याही प्रकारचा छळ करणार नाही, ही गोष्ट लिहून घेतली पाहिजे। आता तशी वेळ आली आहे असं मला वाटतं आणि मानसिकता बदलण्याबरोबर तर आपल्याला खूप काहीतरी करायला लागणार आहे, खूप काही काम करावं लागणार आहे, कारण अगदी ही थेट दृश्य अंजलीताई आपण या क्षणी पाहतोय। राजेंद्र हगवणे याला घेऊन आता पोलिसांची टीम बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।